एक डॉक्टर लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. अपघात झाला होता, त्यामुळे त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आले होते. आत प्रवेश करताच त्यांनी पाहिले की अपघात झालेल्या मुलाचे कुटुंबीय त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. डॉक्टरांना पाहताच त्या मुलाचे वडील त्यांना म्हणाले, तुम्ही लोक ड्युटी का नीट करत नाहीत? तुम्हाला यायला इतका वेळ का लागला? डॉक्टर, माझ्या मुलाला काही झाले तर तुम्हीच त्याचे जबाबदार असाल. डॉक्टर नम्रपणे म्हणाले, माफ करा, मी हॉस्पिटलमध्ये नव्हतो आणि फोन आल्यावर मी शक्य तितक्या लवकर इथे आलो आहे. आता कृपया तुम्ही शांत व्हा, म्हणजे मी उपचार करू शकेन. शांत व्हा, मुलाचे वडील रागाने म्हणाले. जर तो तुमचा मुलगा असता तर यावेळी तुम्ही शांत राहिले असते का? कोणाच्या निष्काळजीपणामुळे तुमचा मुलगा मेला तर तुम्ही काय करणार? तेव्हा डॉक्टर म्हणाले, देवाची इच्छा असेल तर सर्व काही ठीक होईल. तुम्ही सर्वजण प्रार्थना करा, मी उपचारासाठी आत जात आहे. आणि असे म्हणत डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केला. मुलाचे वडील अजूनही बाहेर कुडकुडत होते. सल्ला देणे सोपे आहे, ज्याचा मुलगा मरतो त्यालाच दुःख माहीत आहे. सुमारे 1.5 तासानंतर डॉक्टर बाहेर आले आणि हसत मुलाच्या वडिलांना म्हणाले, देवाचे खूप आभार आहे, तुमचा मुलगा आता धोक्याच्या बाहेर आहे. हे ऐकून मुलाचे कुटुंबीय आनंदी झाले आणि डॉक्टरांना हे प्रश्न विचारू लागले, तो कधी बरा होईल, त्याला कधी डिस्चार्ज मिळेल? पण डॉक्टर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर न देता अतिशय वेगाने तिथून परत जाऊ लागले. तेव्हा त्या मुलाचे नातेवाईक तिथे उपस्थित असलेल्या नर्सला म्हणाले, हा डॉक्टर एवढा उद्धट का आहे? त्याला आमच्या प्रश्नांची उत्तरे 2 मिनिटात पण देता येत नाही का? यांना कुठे जायची घाई झाली आहे? मुलाच्या वडिलांनी नर्सला विचारले. नर्स जवळजवळ रडली आणि म्हणाली, आज सकाळी डॉक्टरांच्या मुलाचा भयंकर अपघात झाला. त्या अपघातात तो मरण पावला आणि आम्ही त्यांना फोन केला. तेव्हा ते त्यांच्या मुलाचे अंतिम संस्कार करत होते आणि आता ते तुमच्या मुलाचा जीव वाचवून बिचारे डॉक्टर त्यांच्या लाडक्या मुलाचे अंतिम संस्कार करण्यासाठी परतत आहेत. हे ऐकून मुलाच्या कुटुंबियांना आणि वडिलांना धक्का बसला आणि त्यांना त्यांची चूक कळली. परंतु मित्रांनो, आपण स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि संपूर्ण परिस्थिती समजून घेतल्याशिवाय कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया कधी कोणाला देऊ नये. अन्यथा आपण नकळतपणे आपल्या हिताचा विचार करणाऱ्या व्यक्तीलाही दुखवू शकतो. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.